पनवेल महानगरपालिका हद्दीत विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला व मनीष मार्केट समोर असलेल्या मोकळ्या भूखंडावर नुकतेच पत्र्याची शेड अनधिकृतरित्या बांधण्यात आली असून सदर ठिकाणी फर्स्ट चॉईस शॉप नावाचे दुकान सुरू करण्यात आले असून सदर या दुकानाची त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रभागातील लोकप्रतिनिधी नगरसेविका नगरसेवक असल्याचे लावलेल्या बॅनरवरून दिसून येते। अनधिकृत बांधकामाचे उद्घाटन करणे याआधी अनेक ठिकाणी नगरसेवकास भोवले असून अशा प्रकरणांमध्ये नगरसेवक अपात्र किंवा निलंबित होण्याचे प्रकार घडले आहेत। बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी न्यायालयाने किंवा प्रशासनाने कडक भूमिका घेत नगरसेवकांचे पद रद्द केल्याची उदाहरणे आहेत। अवैध बांधकामे सिद्ध झाल्यास उमेदवारांना अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो असे कडक नियम आता लागू झाले आहेत। त्यामुळे अवैध बांधकामांना मदत करणारी किंवा उद्घाटन करणारी लोकप्रतिनिधी आता प्रशासनाच्या रडारवर आहेत। पनवेल महापालिका आयुक्त, नगर रचना विभाग, प्रभाग समिती कार्यालय व अतिक्रमण विभाग हे दुर्लक्ष करत आहेत। याआधी या भूखंडावर अनधिकृत आंबेवाला, तोही परप्रांतीय, याने असेच बांधकाम केले होते। त्यानंतर सदरचे बांधकाम कोकण संध्याच्या दणक्याने महापालिकेने तोडक कारवाई करून जमीनदोस्त केले होते। मात्र आता पुन्हा याच ठिकाणी होलसेल दुकानाची भली मोठी शेड विना परवानगी उभारली असल्याने पनवेल महापालिकेने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध शासनाच्या नियमानुसार महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी तात्काळ हे बांधकाम जमीनदोस्त करून अवैध बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व अनधिकृत दुकानाचे उद्घाटन करणाऱ्या नगरसेवक नगरसेविकांवर कायद्यानुसार कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे। याबाबत प्रभाग समिती ड चे अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्याशी संपर्क केला असता मला अशा कोणत्याही उद्घाटनाबाबत काहीही माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले। या संदर्भात अधिक माहिती देताना पनवेल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष केवल महाडिक, पनवेलमध्ये भाजपची एक आधी सत्ता असेल, अनेक ठिकाणी विरोधी पक्षाने देखील यामध्ये पाहिजे तसं तुल्यबळ म्हणजे नगरसेवक त्यांचे देखील आलेले आहेत। कुठेतरी प्रशासनाचा कारभार आतापासून सुरू झालेला असताना महापौरांनी नितीनभाई पाटील आपले असतील त्यांनी महापौर पद स्वीकारल्यानंतर तात्काळ कळंबोलीमध्ये अतिक्रमणाची कारवाई केली। ही कारवाई स्तुत्य आहे। मात्र प्रभाग क्रमांक 19 मध्ये महानगरपालिकेच्या हद्दीतील विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला जे मनीष मार्केट म्हणून एक त्या ठिकाणी इमारत आहे, त्या मनीष मार्केटच्या समोर मोकळ्या जागेवर एक मोठ्या प्रमाणामध्ये सेल फर्स्ट चॉईस असं काहीतरी त्या शॉपचं नाव आहे, त्या फर्स्ट चॉईस दुकानाचं ओपनिंग काल त्या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका असतील, स्थानिक नगरसेवक असतील यांच्या हस्ते झालं। मात्र या सेलच्या बाबतीमध्ये किंवा ही जी त्यांनी जे शेड उभारलेली आहे, भली मोठी शेड आहे, त्या भल्या मोठ्या शेडमध्ये त्यांनी एक स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। फर्स्ट चॉईस दुकान या नावाने सेल त्या कमी किमतीमध्ये वस्तू मिळतील अशी त्यांनी जाहिरात केली। मात्र कोणत्याही प्रकारची पनवेल महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता, म्हणजे नगर रचनाची परवानगी असेल, बांधकाम विभागाची परवानगी असेल, या प्रकारची कोणतीही परवानगी, जसं फायर एनओसी असेल, वाहतूक विभागाची परवानगी, अशा प्रकारची कोणत्याही परवानगी न घेता त्यांनी त्या ठिकाणी शेड बांधली। म्हणजे हे बांधकाम आम्ही ज्यावेळेला अधिकाऱ्यांशी बोललो, जयराम पादुर्गे परवाना विभागाचे अधिकारी त्यांच्याशी देखील बोललो, ते म्हटले अशी कुठल्याही प्रकारची परवानगी आमच्याकडे नाही आहे। त्यानंतर जे वॉर्ड प्रभाग क्रमांक ड समितीचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत सुबोध ठाणेकर यांना देखील आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला की अशा प्रकारचं आज उद्घाटन होतं साहेब, आपल्याला त्याची कल्पना आहे का? तर ते म्हणजे असं कुठलं उद्घाटनाची आम्हाला कल्पना नाही आहे। पण शहरामध्ये अशा या सेलचे अनधिकृत बॅनर देखील लागलेले आपण छायाचित्र किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत। तर अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांचं उद्घाटन जर स्थानिक नगरसेवक नगरसेविका करत असतील तर त्यांच्यावरती कुठेतरी प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं आहे। त्यांचं नगरसेवक पद देखील यामुळे धोक्यात येऊ शकतं। आपण आपल्या प्रभागामध्ये चांगलं अनधिकृत बांधकामच जर आपल्याला माहीत नसेल तर आपण नगरसेवक म्हणून काय काम करतो याची आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे। नगरसेवक फक्त लावल्याने आपण नगरसेवक होत नाही, पण नगरसेवक म्हणून जे आपलं कर्तव्य आहे, जनतेच्या बाजूने आपण लढा। अनधिकृत बांधकामं करणारे असतील, चोरीचे धंदे करणारे असतील, इतर काही धंदे करणारे, यांच्यासाठी लढणाऱ्यासाठी आपण नगरसेवक बनवलेले नाही आहेत। तर माझी आपल्याला प्रशासनाला अशी विनंती आहे की सदरचं जे शेड आहे, जी सेल बांधलेला आहे त्यांनी, तर हा सेल तात्काळ जमीनदोस्त करावा। जसं महापौर नितीन पाटील यांनी कळंबोलीमध्ये ज्या प्रकारे तोडक कारवाई केली त्याप्रमाणे त्यांच्याच
कार्यकाळामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत पनवेल महानगरपालिकेच्या लागूनच असलेला हा जो सेल आहे त्याच्यावर देखील तोडक कारवाई प्रशासनाने करावी. कायदा हा सर्वांना समान असतो. त्यांना कुठल्याही परवानगी नसतील तर त्यांनी परवानगी घेण्याच्या अगोदर शेड कशी काय टाकली. एखादं साधं गणपती मंडळ जेव्हा असतं, जेव्हा आपण गणेशोत्सव साजरा करताना गणपती मंडळाला एवढ्या कायद्याच्या कचाट्यामध्ये आपण फेऱ्यामध्ये अडकवता, ही परवानगी पाहिजे, ती परवानगी पाहिजे, तर मग एखादं दुकान जर चालू केलं असेल तिकडे फायर ब्रिगेड घुसू शकत नाही, तिकडे वाहतूक कोंडी होते, तिकडे कोणत्याही प्रकारची परवानगी. तर अशा याच्याकडे आयुक्त आपण गप्प का आहात? आयुक्त आपल्याला याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार आहे, आपण ही कारवाई का करत नाही आहात असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर लवकरात लवकर जर आपण कारवाई केली तर आम्ही शांततेच्या मार्गाने आपल्याला एक विनंती करतोय की लवकरात लवकर हे जे सेल आहे ते जमीनदोस्त करावं. अन्यथा पुढे उपोषणाचा मार्ग आमच्याकडे आहे, विविध आंदोलनाचा मार्ग आमच्याकडे, तो आम्हाला नाईलाजास्तव अवलंबावा लागेल, त्याची आपण नोंद घ्यावी. आपल्या परिसरात काय घटना घडली असेल किंवा काय समस्या असेल व काय बातम्या असेल तर आमच्या या मोबाईलवर संपर्क साधा. संपादक श्री सुरेश मंगलूरकर, 9769229324.